हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण प्रॅक्टिस सेट 50 करणार आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला दोन सूत्र लक्षात ठेवायचे आहेत. ए प्लस बी कंसाचा वर्ग, याचं जे उत्तर आहे आपल्याला एचा वर्ग प्लस 2ab प्लस बीचा वर्ग, हे एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला ए वजा बी कंसाचा वर्ग, याचं पण आपल्याला सूत्र लक्षात ठेवायचं. हे सूत्र आणि हे सूत्र दोन्ही एकच राहणार आहे. पहा, ए वर्ग 2ab बी वर्ग इथे जसा तसंच राहणार आहे. फक्त इथे जे आहे इथे फक्त मायनस राहणार आहे, इथं प्लसच राहणार आहे. ठीक आहे, फक्त इथं प्लसच्या जागी इथं मायनस राहणार आहे. बाकीचं जसं तसंच आपलं याचं उत्तर राहणार. चला आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिस सेटला सुरुवात करू. 5a प्लस 6b कंसाचा वर्ग. मग इथं काय करायचं आपल्याला, पहिलं पद घ्यायचं. पहा, इथं पहिल्या पदाचा वर्ग प्लस 2 गुणिले ए प्लस बी म्हणजे पहिलं पद आणि दुसरं पद, प्लस बीचा वर्ग म्हणजे दुसऱ्या व्हेरिएबलचा वर्ग. आता आपल्याला काय करायचं, इथं पहिलं जे पद आहे ते हे 5aचा वर्ग असं लिहायचं. त्याच्यानंतर प्लस, पहा एच्या जागी 5a होता, 2च्या जागी 2, एच्या जागी काय घ्यायचं हे आणि बीच्या जागी आपल्याला हे घ्यायचं. एच्या जागी इथं काही नसतं म्हणजे गुणाकाराचं चिन्ह लिहायचं. एच्या जागी घ्यायचं 5a, इथं काही नसतं म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असते. आणि ह्या बीच्या जागी काय घ्यायचं आपल्याला 6b घ्यायचं, प्लसचं चिन्ह लिहायचं. आणि बीचा वर्ग म्हणजे 6bचा वर्ग, 6bचा वर्ग असं आपल्याला लिहायचं. बघा 5चा वर्ग किती येते, 5चा वर्ग 25 येते. एचा वर्ग ए वर्ग, 2 गुणिले 5 10 होतात. 10 गुणिले 6 किती होतात, 2 गुणिले 5 10, 10 गुणिले 6 60 होतात. ए आणि बी जशाला तसे आपल्याला लिहायचे. 6चा वर्ग होते 6 स्क्वेअर होते 36, बीचा वर्ग होते बी वर्ग. अतिशय सोपं असं उत्तर होतं याचं. ठीक आहे, हा प्रश्न पहिला झाला. दुसरा प्रश्न पाहू. a/2 प्लस b/3 कंसाचा वर्ग. पहिले आपल्याला पहिल्या पदाचा वर्ग करायचा. a/2 याचा वर्ग वजा बाकीचं चिन्ह लिहायचं आहे, नाही सॉरी प्लस आहे तर प्लसचं चिन्ह लिहायचं आहे. मग दुसरं ब्रॅकेट घ्यायचं आहे. पहिलं सुरुवातीला 2 घ्यायचे, त्याच्यानंतर पहिलं पद काय आहे, इथं काही नसतं म्हणजे गुणाकाराचं चिन्ह. पहिलं पद आहे a/2 गुणिले b/3 लिहायचं आहे. जे पहिलं आणि दुसरं पद लिहायचं, 2 गुणाकाराला लिहायचे, पहिलं आणि दुसरं पद लिहायचं. आणि त्याच्यानंतर काय करायचं, दुसऱ्या पदाचा वर्ग करायचा. दुसरं पद काय आहे, b प्लस b/3, इथे प्लसचं चिन्ह आहे. b/3 म्हणजे प्रत्येकाला आपल्याला ब्रॅकेटमध्येच लिहायचं आहे. मग काय करायचं, एचा वर्ग होते ए वर्ग, 2चा वर्ग होते 4, प्लसला प्लस, हे 2 कटले हे 2 कटले. ए आणि बी इथं राहते ए बी, आणि खाली 3 आहे तर 3 लिहिले, प्लसला प्लस लिहिले. बीचा वर्ग आहे, बीचा वर्ग बी वर्ग येते, 3चा वर्ग येते, 3चा वर्ग 3 गुणिले 3 9. अशा प्रकारे आपलं प्रश्न झालेला आहे. ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न पाहू. काही अवघड नाही, अतिशय सोपे असे उत्तर आहे त्याचे. तिसरा प्रश्न आहे 2p - 3q. पहा इथं मायनसचं चिन्ह आहे. 2p - 3q वर्ग. पहिले आपल्याला पहिलं पद घ्यायचं आहे, 2p त्याचा वर्ग करायचा आहे. वजाबाकी इथं वजाबाकी असलं तर इथं वजाबाकीचं चिन्ह लिहायचं, बाकीचं जशाला तसं. दुसरं ब्रॅकेट करायचं, 2 लिहायचे सुरुवातीला, 2p लिहायचे, 2p
गुणिले दुसरं पद घ्यायचं, पहिलं आणि दुसरं पद दोन्ही घ्यायचं, 2 गुणिले पहिलं पद दुसरं पद आणि प्लसचं चिन्ह लिहायचं आणि दुसऱ्या पदाचा वर्ग, 3q वर्ग. इथे प्लसच लिहायचं, फक्त एका जागीच मायनस ठेवायचं. आता 2चा वर्ग होते 4, पीचा वर्ग होते पी वर्ग वजा 2 गुणिले 2 4 आणि क्यूचा वर्ग होते क्यू वर्ग. फक्त एका जागीच मायनस येतं, बाकी सगळं इथं पण असंच येते, एका जागीच मायनस येतं. पुढचा प्रश्न आपण पाहू. एक्स वजा 2/x, एक्स वजा 2/x चा वर्ग, म्हणजे याचा स्क्वेअर म्हणतो इंग्लिशमध्ये. पहिलं पद घ्यायचं, त्याचा वर्ग करायचा, वजा लिहायचे, 2 लिहायचेत नेहमी. पहिलं पद काय आहे तर गुणाकार एक्स, दुसरं पद लिहायचं, हे पहिलं पद हे दुसरं पद. इथं वजाबाकी असल्यामुळे एका जागी वजाबाकी लिहायचे, इथं प्लसचं चिन्ह द्यायचं आणि काय करायचं, दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 2/x याचा वर्ग. इथं मायनसमध्ये नाही, इथं मायनसमध्ये असला तरी इथं प्लसमध्येच घ्यायचा. ठीक आहे, चला. 2चा वर्ग एक्सचा वर्ग एक्स वर्गच होतं. ठीक आहे, याला ब्रॅकेटमध्ये घेऊ. इथं काही संख्या नाही, त्याच्यामुळे आपल्याला काही त्याचा वर्ग करायची गरज नाही. त्याच्यानंतर पहा, हा एक्स आणि हा एक्स कटला, 2 गुणिले 2 किती येतात, 2 गुणिले 2 होतात 4, 2चा वर्ग येते 4 आणि ह्या एक्सचा वर्ग एक्स वर्ग. आता इथं आपल्याला काही कॅल्क्युलेशन एक्स्ट्रा करायची नाहीत, आपलं उत्तर इथपर्यंतच आहे. आपला पुढचा प्रश्न आहे ax + by कंसाचा वर्ग. तर हे पहिलं पद आहे, हे दुसरं पद आहे, म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग ax चा वर्ग प्लस 2 गुणिले ax गुणिले by, जे पहिलं पद दुसरं पद आणि ते 2 घेतले. त्याच्यानंतर दुसऱ्या पदाचा वर्ग by चा वर्ग. प्रश्न काय अवघड नाही, जास्त प्रॅक्टिस केली की ऑटोमॅटिकली तुम्हाला याची उत्तरं भेटून जातील. हे एक्सचा वर्ग म्हणजे एचा वर्ग एक्सचा वर्ग प्लस 2च्या जागी 2 ax by आपल्याला पूर्ण लिहायचं आहे, ax by, कारण इथं काही कोणतीही संख्या नाही ना, काही काटाकाटी होती. ठीक आहे, काय एखादा पद डबल असला असतं, व्हेरिएबल म्हणजे त्याला पदालाच व्हेरिएबल म्हणतो, तरी ते आपण वर्ग करून लिहिलं असतं, पण काही नाही. त्याच्यामुळे ax by मधात काहीही ठेवायचं नाही, गुणाकाराचं चिन्ह द्यायचं नाही. ठीक आहे, बीचा वर्ग आणि वायचा वर्ग, बीचा वर्ग आणि वायचा वर्ग इथे वेगवेगळ्या सेपरेट करून लिहायचं आहे. अशा प्रकारे आपला प्रश्न झाला. 6व्या नंबरचा पाहूत आपण. पुढचा प्रश्न आहे 7m वजा 4चा वर्ग. काय करायचं, पहिलं पद लिहायचं 7m, त्याचा वर्ग लिहायचा वजा दुसरं ब्रॅकेट लिहायचे, 2 गुणाकाराला नेहमी 2 आपल्या सूत्रामध्ये असल्यामुळं लिहायचे. 7m पहिलं पद लिहायचं गुणिले 4 दुसरं पद लिहायचं. इथं जरी वजा असलं तरी इथं प्लसमध्येच येणार आहे, 4चा वर्ग. 7चा वर्ग येते 49, mचा वर्ग येते m वर्ग. 7चा वर्ग केला मी इथे आणि mचा वर्ग केला वजा 2 गुणिले 7 14 येतात, 14 गुणिले 4 14 गुणिले 4 56 येतात आणि इथे m आहे 1 m लिहायचं. इथे मायनस ठेवायचा, लक्षात ठेवायचं. इथं जर मायनस असेल तर इथे मायनस असेल. 4चा वर्ग येते 16. आपला पुढचा वर्ग करायचा x + 1/2चा वर्ग. इथे आपलं पहिलं पद आहे x आहे, ब्रॅकेटमध्ये घ्यायचं x वर्ग, प्लसचं चिन्ह असल्यावर इथं पण प्लसचं द्यायचं. नेहमी आपण सूत्रामध्ये जसं 2 लिहितो तसं 2 लिहायचे गुणिले पहिलं पद इथं x आहे आणि दुसरं पद इथं 1/2 आहे. आणि मग काय करायचं, दुसऱ्या पदाचा वर्ग करायचा, 1/2चा वर्ग. इथं हे x कटले, इथं x नाही कटत, इथे 2 कटले, हे 2 कटले. ठीक आहे, x जसा तसा राहतो. एक्सचा वर्ग x वर्ग प्लस इथं फक्त x गुणिले 1 उरला आहे. 1नं कशालाही जरी गुणाकार केला तर तीच संख्या येते, 1नं xला गुणाकार केला तर xच उरते. प्लस 1चा वर्ग 1 येते आणि 2चा वर्ग येते 4.
आपला पुढचा 8वा प्रश्न आहे. ए वजा म्हणजे पहिला पद लिहायचं, त्याचा वर्ग लिहायचं, वजाबाकीचं चिन्ह द्यायचं, इथे 2 लिहायचे, पुन्हा पहिलं पद लिहायचं, गुणाकार लिहायचा, दुसरं पद लिहायचं 1/a. इथं वजाबाकी जरी असलं तर इथं प्लस येईल आणि दुसऱ्या पदाचा वर्ग. एचा वर्ग येते ए वर्ग वजा, इथं पहा इथं खाली ए आहे वरी ए कटून गेले, 2 गुणिले 1 2 येते, 1चा वर्ग येते 1, एचा वर्ग येते ए वर्ग. अतिशय सोपे असे उत्तर होते. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न पाहू. Below is the square of the binomial. आपल्याला याचा स्क्वेअर करायचा आहे आणि खालील पर्यायापैकी आपल्याला उत्तर शोधून काढायचं आहे. मग आपण काय करू, पहिले याचा स्क्वेअर करू. 8 1/x याचा स्क्वेअर जर आपण केला, पहिल्या पदाचा वर्ग आपल्याला माहिती आहे, वजा ब्रॅकेटमध्ये 2 लिहू, गुणिले 1/, इथं 8 आहे इथं 8 लिहू, गुणाकार दुसरं पद लिहू 1/x. बघा हे 2 आपले नेहमीचे, हे पहिलं पद आणि हे दुसरं पद, आणि दुसऱ्या पदाचा वर्ग प्लसचं चिन्ह लिहितो नेहमी आपण. इथं मायनसचं जरी असलं तर दुसरं पद आहे 1/x, त्याचा वर्ग, 8चा वर्ग येते 64, वजा 2 गुणिले 8 येतात 16, हे खाली x असल्यामुळे खाली जशा तसं राहणार. 1चा वर्ग येते 1 आणि xचा वर्ग येते x वर्ग. आता हे आपलं उत्तर आहे. हे पर्याय आपल्याला 4 पर्याय दिले, 1 2 3 4. त्याच्यापैकी पाहिलं आपण तर इथं प्लस आहे. हा उत्तर हे दोन्ही एकसारखेच आहे. ठीक आहे, पण इथं मायनसमध्ये आहे, कारण इथं हे मायनसमध्ये असल्यामुळं हे पहिलं मायनस पाहिजे. ठीक आहे, तर हे पर्याय क्रमांक 3मध्ये आपल्याला उत्तर भेटेल. अतिशय असं काही अवघड नाही, हे सगळं सोपे आहेत. व्यवस्थित अभ्यास करायचा तुम्हाला चांगल्या पद्धतीने. जर नाही समजलं तर रिपीट अभ्यास लिहून काढायचं, असं नाही की सोडून द्यायचं आहे. एखाद्या प्रश्नाला जास्त प्रॅक्टिस लागते, त्याच्यामुळे जास्त वेळेस प्रॅक्टिस करायची आहे. चला, आता आपल्याला पुढचा प्रश्न आहे. ऑफ द फॉलोइंग बायनोमियल गिवन बिलो इज m² n² प्लस 14 mn/pq प्लस 49 p² q² इज द एक्सप्रेशन. म्हणजे आपल्याला असा प्रश्न विचारलेला, हे आपल्याला उत्तर आहे, हे कशाचं उत्तर आहे, म्हणजे कशाचा स्क्वेअर आहे आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे स्क्वेअर म्हणजे कशाचा वर्ग आहे खालीलपैकी, ते आपल्याला शोधून काय करायचं सांगायचं आहे. ठीक आहे, काय करायचं आहे, हा कशाचा वर्ग आहे तो आपल्याला शोधून सांगायचा आहे. चला आपण उत्तर करू त्याचं उत्तर. ठीक आहे, कसं असतात पहा. mचा वर्ग nचा वर्ग प्लस 14 mn प्लस 49 pचा वर्ग qचा वर्ग. mn/pq आहे, mn/pq. ठीक आहे, हे mn/pq. पहा, याचं असं 2 संख्या पाहिजे ज्याची बेरीज 14 पाहिजे आणि गुणाकार 49. तर मग आपण असं घेऊ शकतो, m वर्ग n वर्ग प्लस 7 mn/pq प्लस 7 mn/pq. म्हणजे 7 आणि 7 14 होतात, आणि ह्या दोघांचा वर्ग केला तर 49 येतं, आहे की नाही. 49 p वर्ग q वर्ग. आता मग आपण काय करतो, इथं mn आहे, इथं पण mn आहे, तर mn बाजूला काढू. mn बाजूला काढलं तर इथं mn एक गेला mn, तर इथं m येते आणि इथं n उरतं. m वर्गातला m इथं काढला तर इथं फक्त m उरतं. n वर्गाचा n काढला, n बाजूला काढला तर n उरतं. प्लस लिहायचे इथे 7. इथं पहा, इथं m बाजूला काढलेला आहे, इथं m येणार नाही, n पण बाजूला काढला आणि फक्त pq राहिलेले आहे, त्याच्यामुळे pq जशा तशी लिहायचे. इथं लिहायचे 7 7 pq, कारण इथं पण pq आहे, इथं पण pq आहे.
इथं 7 आहे, इथं पण 7चा वर्ग 49 आहे. मग इथं काय उरले, तिथे mn उरला प्लस 49 मधले 7 गेले, 7 उरले. पीचा वर्गापैकी पी काढलं, इथं पी आलं. क्यूच्या वर्गापैकी क्यू काढलं, इथं क्यू आलं. आता आपण काय करतो याला, हे mn प्लस 7pq असं लिहू शकतो. आणि अजून एकदा mn आणि हे प्लस 7pq हे की नाही. मग दोन्ही एकसारखेच झाले हे की नाही. मग याच्या जागी आपण वर्ग लिहू शकतो mn प्लस 7pq याचा वर्ग. आपण याच्या जागी हे 2 वेळेस आलं ना गुणाकार, इथं काही नसतं म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असतं. 2 वेळेस आलं, त्याच्यापैकी आपण एकच वेळेस लिहिलं आणि त्याचा वर्ग केला. हे पर्याय क्रमांक आपल्याला 4 मध्ये भेटेल हे की नाही. 4 मध्ये ते उत्तर जे आहे आपल्याला पर्याय क्रमांक, हे जे उत्तर आलं ते पर्याय क्रमांक आपल्याला 4 मध्ये भेटून जाईल. पहा आपल्याला पुढचा विचारलेला आहे, यूज द एक्सपान्शन फॉर्म्युला टू फाइंड द व्हॅल्यू. म्हणजे आपण डायरेक्ट याचं 997 गुणिले 997 करायचं नाही. डायरेक्ट आपल्याला हे फॉर्म्युला मध्ये टाकायचं आहे, फॉर्म्युला एक्सपांड करायचा आहे आणि उत्तर काढायचं आहे. डायरेक्ट उत्तर नाही करायचं. नाही तर 997 गुणिले 997 इथे काढलं ना, उत्तर काढलं नंतर लिहून टाकलं, याचं आपल्याला उत्तर नाही करायचं. ठीक आहे. फॉर्म्युलाचा वापर करूनच आपल्याला उत्तर करायचे आहे. मग आपण काय करता, हे 997च्या आपल्याला 997च्या जागी आपण काय करू शकतो, 1000 वजा 3 असं आपण लिहू शकतो. 1000 वजा 3 बरोबर किती राहतात, 997. पहा अतिशय सोपं होता. 1000 वजा 3 बरोबर 1000मधून 3 गेले, आपल्याला माहिती आहे की 997 उत्तर आहे. आपण याचं जर उत्तर काढलं तरी आपल्याला याचं उत्तर सहज भेटून जाईल. इथे पहा आपल्याला पहिलं पद लिहायचं आहे, त्याचा वर्ग लिहायचा. पहिलं पद किती 1000 आहे, तर 1000 त्याचा वर्ग लिहायचा, मायनस करायचं. 2 लिहायचे. पहिलं पद आहे इथं 1000, दुसरं पद आहे 3. इथं मायनस असल्यामुळं मी ते मायनस घेतलं. ठीक आहे. आणि नंतर शेवटी आपल्याला प्लसच घ्यायचं आहे, 3चा वर्ग करायचा. 1000चा स्क्वेअर, 1चा स्क्वेअर किती होते, 1चा स्क्वेअर 1च होते. आता इथं 3 आहे, 3च्या डबल करायचे आपल्याला, 3च्या डबल. 1 2 3 लिहायचे, अजून 2 वेळेस लिहायचे. 2 3 वजा 2, 1 गुणिले 2 2 होतात, 2 गुणिले 3 6 होतात. आणि हे 3 0 जशा तसे लिहायचे, प्लस 3चा वर्ग 9 येते. काही संख्या पाहिली आपण तर ही ती 10 लाख. ठीक आहे. 10 लाख होतात. 10 लाखमध्ये 9 मिळवले, वजा 6 केले. 10 लाखमधून 9 लाख गेले, 9,94,000 प्लस 9 केले, 9,94,000 9 असं आपल्याला उत्तर भेटून जाईल. ठीक आहे. अतिशय सोपं आहे. पहा काही अवघड नाही आहे, पण आपल्याला सूत्र वापरूनच उत्तर करायचं होतं. 102चा वर्ग करायचा. 102चा वर्ग म्हणजे 100 प्लस 2 याचा वर्ग करायचा. आता 100चा वर्ग म्हणजे 100 पहिलं पदाचा वर्ग. ठीक आहे. 100 प्लस 2 म्हणजे 102 पहिल्या पदाचा वर्ग. 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद आणि प्लस आहे तर इथं पण प्लस द्यायचं, इथं पण प्लसच द्यायचं, दुसऱ्या पदाचा वर्ग. आता 1चा वर्ग किती येते, 1चा वर्ग 1च येते. इथं 2 0 आहे तर 2च्या जागी हे 2 वेळेस लिहायचे, 2 0 हे 4 0 झाले. प्लस 2 गुणिले 1 2 गुणिले 4 4 येतात आणि हे 2 0 म्हणजे 100 गुणिले 2 200 येतात, 200 गुणिले 2 400 येतात आणि हे 4. 10,000 गुणिले 4 10,400 आणि हे 4 10,400 4 असं आपलं उत्तर येऊन जाईल. अतिशय सोपं आहे, काही अवघड नाही. फक्त थोडंसं फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचे आहेत आणि जास्त प्रॅक्टिस करायची. जास्त प्रॅक्टिस केली की ॲटोमॅटिकली उत्तर येऊन जातं. 97चा वर्ग विचारला त्यांनी. 97 म्हणजे 100 मायनस 3चा वर्ग. आता आपण याला सूत्रामध्ये ठेवता. 100चा स्क्वेअर, इथं मायनस असल्यामुळं मायनस लिहायचं. 2 नेहमी फॉर्म्युल्यामध्ये 2 येतात. इंटू पहिलं पद 100 इंटू दुसरं पद 3 प्लस दुसऱ्या पदाचा वर्ग. 100चा वर्ग 1चा वर्ग 1 येते. इथं 2 0 आहे
तर 2 2 0 2 वेळेस लिहायचे. इथं 2 आणि इथं 2. ठीक आहे. बे दोन्ही 100 गुणिले 2 200, 200 गुणिले 3 600 उत्तर येतं. प्लस 3चा वर्ग येते 9. वजाबाकी करायची. 10,000मधून 600 गेले 9,400 येतात आणि हे 9 जशावर तसे. त्या दोघांची बेरीज केली 9,409 आपल्याला उत्तर भेटून जाईल. आपला पुढचा आणि शेवटचा आपला प्रश्न आहे या प्रॅक्टिस सेटमधला 1005चा वर्ग. मग आपण काय करू तर 1000 प्लस 5 याचा वर्ग करू. 1000चा वर्ग करायचा पहिल्या पदाचा वर्ग प्लस 2 लिहायचे. पहिलं पद लिहायचं, दुसरं पद लिहायचं आणि दुसऱ्या पदाचा वर्ग करायचा. 1चा वर्ग 1 येते. इथं 3 0 आहे तर 3 0 किती वेळेस लिहायचे? 2 वेळेस लिहायचे. 3 0 आणि 3 0. 1000 आणि 1000 2000, 2000 गुणिले 5 10,000 येतं आणि 5चा वर्ग 25. बघा हे 10 लाख आहेत. 10 लाख आणि 10,000 10 लाख 10,000 आणि प्लस 25. आपलं उत्तर देईल 10 लाख 10,000 025 आता आपलं उत्तर आहे. अतिशय सोपं होतं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका म्हणजे आपण पुढचे येणारे जे व्हिडिओ आहेत ते आपण व्यवस्थितपणे करू.